आवाज मानदेशाचा। आषाढी वारी सोहळ्यामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूरमध्ये जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले। दरम्यान धर्मपुरी येथे पालखी स्वागतानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माऊलींच्या रथाचे सारथ्य केले। रथामध्ये त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते। पालखी स्वागतानंतर प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी हरिनामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर गेले। सोलापूर जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर माऊलींची पालखी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती। धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नातेपुतेकडे मार्गस्थ झाली। सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी धर्मपुरी बंगला येथे झाले। तत्पूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी यासनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माऊलींच्या पालखीला निरोप दिला। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।